नमस्कार नमस्कार या 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 ओके नमस्ते भैया. हां मित्र हो, आज आपण लासुर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी येण्याचं कारण हे आमचे मित्र आहेत नेताजी लोंढे साहेब, अध्यक्ष आहेत तंटामध्ये अध्यक्ष. नमस्कार. आणि जाता जाता म्हटलं चला ह्यांची भेट घेऊन जावं. ह्यांच्याकडे काय काय नवीन खोंड वगैरे आल्या, ती काय कुठली बैल आहे ती काय ते 15 दिवस झाला आमची गाठ बी पडली नाही. म्हटलं त्या निमित्ताने गाठ घेऊ. तर चला आता कशी कशी बैल आहेत काय बघू समक्ष. बरं अध्यक्ष, आता आपण आलोयच, तर मला आता काय करा, तुमच्या सगळ्या बैलांची ओळख सांगा. ओळख सांगत असताना सगळ्यात पहिला बैल घेतला ना, मला तिथून सुरुवात करा. नमस्कार तात्या. ही आमच्या दारातला सगळ्यात पहिला घरचा नंदी म्हणलं तर हा आमचा वेपन. वेपन नाव आहे त्याचं. ह्याचं नाव वेपन. की आमच्या घरी पहिले शिर्डी सुद्धा नव्हती, पण ही आमच्या थोरल्या भावाचा एक धाकटा मुलगा समाधान लोंढे, हा माझा मुलगा शुभ लोंढे, ह्या दोघांची 12वी असल्यामुळं बैलाचा नाद मला शूटिंग पासून लागला. मी बैलगाडी क्षेत्राचं एक शूटिंग करत होतो वेब सिरीज मध्ये, बैलगाडा मालक म्हणून. आणि मला तिथं नाद लागला. पुशेगावला ज्यावेळेस गेलो बैलगाडा मालक, ती मैदान बघितलं आणि मला बैलाचा छंद लागला. परंतु ही 12वीला असल्यामुळे काही बैल आणला नाही. पण हा आमचा धाकटा लाडका असल्यामुळं ह्यानं बैल घ्यायचा आहे म्हणल्यानंतर आम्ही पहिला हा चांडाळ चौकटीच्या करामती जी वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये संजय खलाटे म्हणून आहेत, संजू मेंबर, तर त्यांचा हा वेपन बैल बी काय निघाला. त्यांच्याकडे त्यांचं नाव लायटर होतं. मग आम्ही म्हणलं बैल घ्यायचा आहे तर मग आपण तो बघायला जाऊ. गेलो, योगायोगानं आमच्या ह्या मुलाला हा बैलानं पसंत केलं पहिल्यांदाच मुलानं. त्यावेळेस दुसरा होता, तो दुसरा होता. त्यावेळेस आपण हा पहिल्यांदा वेपन तिथून खरेदी केला. हा बैल घरी आल्यानंतर एक 2-4 मैदान त्याने चांगल्या पद्धतीने गट काढलं. पण आता तुम्हाला माहित आहे पैऱ्याचा विषय कसा आहे, आणि त्या विषयामुळं हा बैल आमचा तसाच राहिला. पण हा मग ते काय झालं, या बैलाला आदतची खोंड मिळाला. मग आमच्या पोरांना आदतचं खोंड घ्यायची इच्छा व्यक्त केली, आपल्याला आदतचं खोंड घ्यायचं. मग हा बघा, हा दुसरा खोंड. ह्याच्यानंतर खोंड घेतला हा टार्गेट म्हणून. टार्गेट तर हा खोंड अशी सवय की फाटीवरती तर झुपल्यानंतर बैल पळतात, पण हा मोकळा जरी सोडला तरी एका रेषेत पळायचा. हा खोंड. मग ह्या खोंडाला मागणी चालू झाली. मग ह्याचं रेट चालू झाला 50,000, 60,000, 70,000 मागणी. पण आम्हाला ह्याच्यासोबत पळवायचा होता. पण म्हणतात ना, एका दावणीची 2 पळत नाहीत, तसा आमचा प्रकार घडला. ह्या बैलावर ही वासरू काही पळत नाही. मग हा पळत नाही. नंतर मग ह्याच्यानंतर मी एक दुसरा बैल पसंत पडला, की ह्याला ज्यावेळेस अवताला हा नाही नेलं त्यावेळेस आमच्या पोराला एक दुसरा बैल पसंत पडला, तो हा माया. हा बघा माया. हा माया, की ह्या माया संगत आऊत हाणायचा त्या वेपनचा. परंतु हा माया पैऱ्याला मागितलं तर पैऱ्याला मिळाला नाही पोरला. त्यानं घरी आल्यानंतर वडिलांना, म्हणजे आमच्या थोरल्या बंधुराजाला सांगितलं की म्हणे पप्पा एक आपल्याला बैल घ्यायचा आहे. आणि म्हणले 2 पहिलीच आहेत, परत पहिलीची दुसरी 4 आहे आदतची, एवढी बैल असतात. नाही म्हणले आपल्याला माया घ्यायचा आहे, माया बैल मोठा आहे. कुठून घेतला? हा सरापडीतून घेतलाय, आपल्या इंदापूर तालुक्यातली सरापडी. मग हा बैल खरेदी केला. हा बैलाने बी असं काय कावर केलं, पहिल्यांदा आलेल्या आमच्या बैलांना, जवळपासच्या बैलांना बराचसा वाढ पळायचा ही. आणि मला वाटतं डोरलेवाडीच्या गट नंबर किती 15 डोरलेवाडीच्या मैदानात ह्यांना नेला. तर त्या डोरलेवाडीच्या मैदानात ज्यावेळेस नेला ह्या मायाला, तर ज्या तासात ही माया पळाला त्या तासातल्या 61 का काहीतरी 62 तिथं गट झाले, 63 गट झाले. त्यातल्या त्या फाटीत लागलेली एकच गाडी, आणि ती म्हणजे या मायाची गाडी. होय का? तुम्ही लाईव्हला जाऊन बघा. डोरलेवाडीत एकच त्या तासात गाडी लागली. ते तास खराब होतं, लय रेवटेच होतं, आणि त्यात ही मायाची गाडी लागलेली, हातात बैल पळाला. मग हा माया तिथून उजेडात आला. पण उजेडात आला की पैऱ्याची बोंब, पैरे तर मिळत नाही. पैरे आज होय म्हणणार आणि सकाळ मग म्हणणार मग आमचं कोणतरी वारले म्हणले की आपण समजून जायचं काहीतरी अडचण आली आहे. आणि तोच बैल आपल्याला दुसऱ्या जोट्याचा पळताना दिसायचा. म्हणजे ती बी मार खायचा ना आपण बी मार खायचं, पण का बसायचं. लोक काय करतात, चर्चेतल्या बैलाचा किंवा काय देणं घेणं असलं तरच बैल देतात. देणं घेणं आपण द्यायला तयारच आहे. आज बी आपण तयारच आहे ना द्यायला. आपण कधी कुणाला नाही म्हणलं नाही, त्यांचा खर्च आहे, आपला नाद आहे, आपण खर्च द्यायला तयारच असतो. पण काय होतंय, कशामुळे काय घडतंय काय माहित नाही. पण पैरा झाल्याला आदल्या दिवशी कल्पना देतात की उद्या आम्ही काय पैऱ्याला पळणार नाही, ते होत राहते. मग ही असं होतं क्षेत्रात तसं. आता हे हा कसा आहे, दाती कसा आहे, ही आता 4 झालाय. आणि ह्याच्या अगोदर ह्याच्या बरोबर एक खोंड पळतंय आमचं, एक कोहिनूर म्हणून. तिकडे जाऊया. मला आता मायाविषयी सांगा. मग मायाचं काय फक्त गट पास आहेत का? हा, ह्याचं गट पास आहे, वेपनचं गट पास आहे. सेमीला 2 नंबरला उतरला, सेमीला 2 नंबरला उतरतोय. पण म्हणजे ह्या तिघाचा गुलाल काय झाला नाही कुठं? ह्यांचा मोठा गुलाल नाही, असं सट्टे बिनजोड असे झालेले आहेत. हा परवा दिवशी पळालाय आपल्या फायनल मध्ये आहेत गुलाल, गट्टू फायनलला. आणि हा परवा दिवशी आपल्या झाले ना पुशेगावचं मैदान, आता
चोळायला झालेलं बरं, हा. आहे. त्या मैदानाला 15 नंबर गटात कडनं बाहेरनं पळाला हे माया बरं, 15 नंबर गटाला 4 नंबरला उतरला. आणि 3-4 नंबर होता. कारण कसं आहे पायऱ्याला आणि साईडला पळणाऱ्याला मधनं पळणाऱ्याला बरं त्याला नशीबी साथ द्यावा लागते. नशिबी साथ द्यायला लागतं. मग ह्यात गाड्या चांगल्या होत्या तुमच्या त्या चांगल्या 15 मध्ये चांगल्या गाड्या पळाल्या. आणि ह्या नादात तात्या ही नाद घरात लागल्यापासून ह्या नादा पाय गाड्या मिळत नाहीत जायला हां मैदानाला. हां. त्यामुळे तो का तो अशोक लेलन पोराच्या नादासाठी नवीन घेतलाय. ती हा पण काय लागले आता 1 2 3 बैल घरी एकूण 7 आहेत. हां बैल 7 आहेत. बर. त्यातली 6 पळते ती. हां. मग आता ती एका गाडीत किती जाणार? हां त्या गाडीत जागा पुरत नाही पैऱ्याला जायला. बर. मग आता परत काल ही गाडी खरेदी केली पुढे एक घेतली. बैलासाठी. जाता जाता हा छकडा दाखवा. हा छकडा घेतली का हे? हा त्यालाच घेतला का तुम्ही हा चकडा नवीन आम्ही हे सफारी गाडी मैदानाला देत नव्हतं म्हणून घेतला. हो का मैदानाला पण देत नव्हतं. देत. आता ते तुम्हीच काय कोणाचं असू द्या ज्याच्याकडे छकडी नाही किंवा नवीन आता आम्ही तात्या सगळ्याला छकडी देतो. कुणाला पण गरज लागू देत द्या. नाही ते हे माहित आहे मला. हा छकडा आम्हाला दिला नाही म्हणून आम्ही गेलतो छकडा बघायला पुशेगावला. आणि छकडा बघायला जाताना ही सफारी घेऊन गेलतो. हां तिथं आम्हाला छकडा पसंत पडला. पोरं म्हणली आताच छकडा न्यायचा. आता छकडा न्यायचा कसा तात्या? ही छकडा आम्ही ह्या सफारीवर बांधला होता. आणि ह्या सफारी बांधल्यामुळं रस्त्याने माणसं थांबली चहा पाण्याला. आम्ही चहा पितो. आमच्या शेजारी काय चर्चा चालली, नादा असावा तर किती आधा असावा बघा. छकडा बनली सफारी बांधलाय. ह्या सफारीवर छकडा आणलाय. हा छकडा आम्ही छकडा दिसला म्हणून म्हणलं विचारावं कधी घेतलाय. आणि ही गाडी घेतली कधी घेतली? ही गाडी काल आणली. कालच घेतली म्हणजे त्याचं बर त्याचा ही कालच पूजा झाली या गाडीची. जायला गाडी कमी पडली पैऱ्याला बघ अडचण येते ना. आता इथून टाका हे मला आपलं खिल्लार काय हा ही खिल्लार गाय आहे. आपण गाय दावणीला असावी. आपण म्हणतो ना गोमाता गाय खिल्लार ही एकतरी दावणीला असावी. बर त्यासाठी ही आपण ही गाय सांभाळली. आणि ह्या गायला आता 8वा महिना आहे. काय नाव आहे तिचं? हिचं हरणी नाव आहे. हरणी. हा आणि ही जी आता पोटात बाळ आहे ती एक काळी एक प्रसिद्ध बैल पळत होता बघा. दीक्षा म्हणून छोटा दीक्षा. त्याचे मोठे मोठे मुलाखत ते मोठे त्यानं मैदान केले आणि चांगल्या गाड्या मारल्यात. बर तर त्याचंच उत्पन्न आहे आता ही. दीक्षाचं उत्पन्न आहे. दीक्षाचं उत्पन्न 8वा महिना आहे. आम्ही आले अपेक्षित आहे की हिला खोंड व्हावं. म्हणजे आमच्या घरी 7 आहे ती 8वा अजून येणे आहे. बरं आपण इतरांच्याकडे जायचोय पण आता माझ्या असं लक्षात आलं आता हे चौथे 3 बैल बघितले ही चौथी गाय. प्रत्येकाची नावं तुम्ही युनिकच आहेत एकदम. हो सगळी एकाचं वेपन आहे, दुसऱ्याचं टार्गेट आहे, तिसऱ्याचं माया आहे, हिचं हरणी आहे, ह्यो कोहिनूर आहे. कुठं नाव बघायला मिळणार नाही अशी नाव हा ठेवली. ह्यो कोहिनूर आहे. ही कोहिनूर. हा कोहिनूरनं एकेकाळी आदत मध्ये असं वातावरण केलं की कोहिनूर गटाला आहे म्हणलं तरी चर्चा व्हायची. बर हा बैल राहिला खुजी माती पण स्पीड भरपूर स्पीड. आणि मी वैयक्तिक बैलगाडा मालक म्हणून नाही तर पण तुम्ही कधीही कुठल्या जोट्यात याला घालून बघा. तुम्हाला आठवत असेल की आपल्या कटपळच्या मैदानात बोल्याचा गुलाल झाला. हो तुम्ही मुलाखतीला आलता त्यावेळेस सुद्धा मी एक वाक्य तुम्हाला म्हणतो की माझा कोहिनूर बी पळतोय. पण ह्याला काय होतंय बैल तेवढा मापासा पळत नाही जोट्यात घातलेला. आजपर्यंत त्यानं बैलच वडले ती. ह्याचे बी 5-6 ठिकाणी गट आहेत. आता तो बाळ्या म्हणून आदत पळतो घाटावर पळाला. हा 17 गटामध्ये जावाईंकडे दिलता त्यावेळेस बारीक ड्रायव्हरकडे. त्यावेळेस ह्यानं ओढून गाडी लावली त्यावेळेस हिंद केसरी बैल मारली ह्यानं तिथं. बर पण सेमीला वासरू गटाला वडले तर सेमीला काय वासरू पळणार नाही. आणि मग इतका पळून बी त्याचा पैरवाना म्हणून हा बैल परत माघारी आणला घाटावरून. 2 महिने तिथे ठेवला परत बैल आणला. पळतोय हा पण तरी बी फायनलला जात नाही. फायनल क्वार्टरचं 2 काय होतं ह्याच्याबरोबर जर पळाला ना ही बैल जोट्यात जी बैल झुपलाय त्या बैलाला वरट्या कराय बघतो बैल. होय का? हे शेजारच्या हे दुसऱ्याची शर्यत नाही तो जोट्यात असणाऱ्याची शर्यत करतो ह्यो. आणि हे तोंड पुढे काढलं त्याचं तोंडाचं अंतर कधी कुठला गट बघा त्याचं अंतर राहणारच तोंडाचं. म्हणजे दुसऱ्या गाडीबरोबर शर्यत खेळण्याऐवजी जो जोट्यात पायऱ्यात आहे त्याला जोट्यात पायऱ्यातलेलं त्याला तोंड काढतो ह्यो. त्याच्याच बरोबर शर्यत. त्याच्याबरोबर शर्यत करतो ह्यो. ह्याचं नाव कोहिनूर. ह्यो कोहिनूर. म्हणाल तरी चालतंय. हा अजून झुपलेला नाही. बर काय नाव ह्याचं नाव सांगा आधी. ह्याचं नाव पक्ष आहे. पक्ष आहे. हा आता हे किती दिवसापासून आहे तुमच्याकडे? ह्याला आपण ही सलगरून आणली ती. ह्या एक पलीकडे तो रायबान. रायबान. हा उठ रायबान उठ. हा पक्षा आणि हा रायबान ही दोन्ही आपण कर्नाटक मधनं सलगर वासर आणली ती. ही आणली ती 5 महिन्यापूर्वी. हा आणि आणली त्यावेळेस लहानच होती. आता ती मापाला 5 आली. महिन्यापूर्वी म्हणलं लयच पिल्लो असणार. लय पिल्लं. पण हे असं आहे की आज बी दावणीला सोडलं तर 4 जणांना धरावं लागतं ह्याला. हा हे सोडलं ना आता तर आवरत नाही. ठीक आहे. कावरा बावरा त्याचं बघा कसं लगेच आहे. आपण जर त्या गेट पासून आलो ना गाडी वाजली की सगळी पहिले बसलेली असली ना तो एकटाच उठून उभा राहतो. अगदी आमचा माया बसून राहतो पण हा उठून उभा राहतो. होय
म्हणजे ही इतका काकाळ आहे, ही काय अजून याची काही झुपलेला नाही. हा दोन्ही खांदी पळतो. हां त्या दिवशी आम्ही काजडला सट्ट्याला पळालो, दोन्ही खांदी पळतो, पब्लिकला पळतो आणि आतनं पळतो. फायनल म्हणायचं. गट्टू फायनलला, हा गट्टू फायनलला पळवलाय, बिनजोड बी केले त्याच्या. हां हां आणि हा बघा आता नवीन आमचा सगळ्या घरात पळणारा आजचा खोंड रणवीर. रणवीर बघा आता ह्याची किती दिवसापूर्वीची खरेदी आहे? ह्याची खरेदी मला वाटतं एक 8 महिन्यापूर्वीची खरेदी आहे. बरं, म्हणजे तो बी बच्चाच असताना घेतला. हा घेतलाय बारामतीतून, मित्रांनी घेतला आणि त्यांना काय सांभाळलं ना, पूर्ण खराब झाला होता. पण काय झालं, ही माझ्या मुलाला मी म्हणलं एक वासुर आहे पांढरं आणि दिसायला ही गळवणीला ह्याला लई चाप आहे. मग ती म्हणे चला पप्पा बघूया, आणि गेलो ह्याला बघितलं आणि बघितलं मग पोराचा नात म्हणे पप्पा आपल्याला न्यायचं. घ्यायचे. मग तिथे त्याची खरेदी केली ह्याची. आणि ह्याचा आता असं वैशिष्ट्य आहे की हा बी तसाच कोहिनूर सारखा पळतोय आदत मध्ये. बरं आता ही आदत आहे आणि अजून ही वर्षभर तर ह्याचा आदतचा नादच राहतोय. हे मोठं खोंड आहे चांगलं. ह्याच्यानंतर ही आपल्या हातातच आहे वासरू, हां आणि पक्षाला अजून झुपायचं आहे. अशी एकूण घरी 7 खोंड आहेत आपल्या आत्ता सध्या. आणि त्या कोहिनूरला आणि ह्या रणवीरला घडवणारी हो काही भिंगरी, ही आमच्या दावणीची भिंगरी. इंदापूर तालुक्यातल्या बैलगाडा जेवढी आदतची खोंड वासरं पळाली. ती भिंगरी तुम्हाला सगळे कंटिन्यू शिकवती तुमची? हो ही भिंगरी दोन्ही खांदी पळती आणि फुल स्पीड. काजर फाटीवर फेर करा. हा का हीच काजर फाटीवर माझे जे व्हिडिओ पडतात ना, भिंगरी संघ आदत कोणाला फेर काढायचं असेल तर या बैलांना गती, वासरांना गती वाढवायला ती ही भिंगरी. ती भिंगरी हा म्हणजे छोटीच आहे पण ती भिंगरी सारखीच फिरते म्हणा. भिंगरीसाठी. हं. आणि ह्या नादासाठी ही गोट तयार केले ते. तुम्ही गोट बघा, माझं गोट बी वेगळं आहेत. दुसऱ्या मालकासारखं बैलगाडीतल्या शर्यतीचे ज्यांनी गोट बांधले, ज्यांचे गोट आहे त्यांच्या गोट्या तुम्ही गेलाय. म्हणजे तुम्ही ह्यांना आता आल्यानंतर परत असं तयार केलं. हा गोट कायला हे लाल माती टाकून इथं मैदान केलंय बैलांना मस्ती करण्यासाठी. आत हाऊत केला, या तुम्हाला दाखवतो. त्याच्याबरोबर ही शेळी आहे की आम्ही हा हे बाली गायचं, बाली बाली काय होईल? बाली गायचं. ही तर माती टाकून बाहेर ही टाकून ही हाऊत केलाय. ज्यावेळेस कोहिनूरला नव्हता कोहिनूर, तर ह्या दावणीला जर बांधला ना, तर ही कोहिनूर ही माती आता त्यानं गट्ट केली. घट्ट केली, मोकळी माती होती. ही अशी पत्र्याला भिडावतो माती शिगाना अशी होय. वरती इथं मस्ती करायसाठी ही त्याचा हाऊद आहे. मस्ती करायसाठी हौद. हाऊद जसा पैलवानाला हौद तयार करतात म्हणजे तालमीत हौद असतो, हा. तर त्याची ही तालीम आहे. त्याची ही तालीम आहे वासराची. बरं, बरं. ही तर सोडलं. हा अजून 7 झाले. हा इथं आता इथं 4 असते ती, आणि त्या गोट्यात 3 असते ती. पलीकडल्या त्या गोट्यात आणि त्या गोट्यात. बरं बरं बरं. ती पलीकडचा एक गोटा, ही गोटा, ही 2 गोटे सेपरेट. ही मायासाठी सेपरेट गोटा केलेला आहे. होय. हा, कारण माया दुसऱ्यांना मिसळून घेत नाही. तो एकटाच असतो त्या माया गोट्यात, तिकडे आहे. सेपरेट गोट्यात ते माया एकटाच असतो. हे तर 3 असते ती, आणि चौथं ती बारकं वासरू असतं ते बाहेर बांधलेलं असतं. आणि तुम्ही मला फायनल नाही पण गट्टू फायनलचं आहेत की? ही बक्षीस काय झालं होतं, आपले जी माझे जाव आहेत बारीक ड्रायव्हर, त्यांचं. तर त्यांच्या घरी लय ट्रॉफ्या होत्या, आणि आम्ही असं सहज गेलो सफारी घेऊन. आणि ते कुणी बी न्यायचं, मग ते असं भिंतीला लावून ठेवले होतं. ते आणले. ती म्हणे मामा काय करा, गट्टू फायनलच्या ट्रॉफ्या आपल्या वरती घरात आहे त्या. मग ती म्हणे निघून आपलं गोट्यात ठेवा. मग ते सगळं जे गाडीत आणलं होतं ते सगळं गोट्यात लावून ठेवलंय. मित्र बोलता बोलता ह्यांच्याकडून 3-4 वेळा बारीक ड्रायव्हरचं नाव आलं. मी फक्त रिपीट म्हणून करतो, आता सगळ्याला माहीत आहे, महाराष्ट्राला माहीत आहे, पण एकदा आठवण करून द्यासाठी बारीक ड्रायव्हर शिरसवडी म्हणजेच रवी ड्रायव्हर उर्फ रवी नाव आहे त्यांचं. रवी ड्रायव्हरचे हे सासरे आहेत, आणि रवी ड्रायव्हरच्या सासरवाडीत आपण आलो. बरोबर आहे. मग काय बोलता बोलता आणि तात्या काय होतंय, बैलगाडी क्षेत्रात माणूस म्हणतो ना की बैलाला सांभाळण्याला लई खर्च होतो, ती एकदम वस्तू तिथे आहे. ही बघा, ही सगळा साज हा बैलगाडी क्षेत्रासाठीच घेतलेला आहे. हे कुट्टी मशीन आणि हे बैलांचे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य. आज जर मार्केटमध्ये एखादं खाद्य आलं तर माणूस विचार करतो रिझल्ट कसा आहे. आम्ही रिझल्ट कसा आहे ते विचारत नाही. खाद्य आलं की आम्ही पहिले खरेदी करतो, कारण आपल्याला बैलावर कळतं, कारण आपण बैल सांभाळतोय. आपल्याला त्या बैलावर कळतं की ह्या खाद्याचा रिझल्ट आहे का. कळते माणसं महिना विचार करते त्या खाद्याचा रिझल्ट कसा. 10 जणांना विचारते ती पोतं घेऊ का, आम्ही पोतं घेऊ का म्हणतो. आम्ही पोतं आणतो, पोतं घेऊन रिझल्ट दाखवताय म्हणायचं. आम्ही पोतं घालतो ना, आम्हाला कळलं ना ते चांगला खुराक आहे, आम्ही तो खुराक. ही बघा, इथं बघा, ही सगळ्या प्रकारचा खुराक आहे, ही बैलांचं खुराक आहे, ही खुराकासाठी जागा आहे. बरं ठीक आहे. आता हे 4-5 प्रकारचं खोराक आहे, फक्त त्याचं नाव घेत नाही मी, कारण एखादं म्हणतं त्यात प्रमोशन. ठीक आहे. इथून आता तिथून ती वाळलीच्या नाही लांबून दाखवतो, मायासाठी सेपरेट एकटा. तिथून ते एकटाच माया. इथं फक्त एकटा माया, कारण एकट्याची दावण. कारण ही आमचा धाकटाची पोरगा आहे. ही ते काय झालं होतं, ह्या ठिकाणी त्याला दाबलं होतं आतून बरं मायाने. पण योगा त्याची शिंग अशी पकड असली तारत गेली शिंग. मुलगा ह्याच्यात होता ह्या फटीत, ह्या मुलगा. तर ह्यानं एकच तारत गेली शिंग. मुलगा ह्याच्यात होता ह्या फटीत, ह्या मुलगा. तर ह्यानं एकच म्हणला
की मला मारलं तरी चालेल पण त्याला कोणी मारू नका. हां हां मग आम्ही हिथं बांधायचं काढून त्याला पटांगणात बांधलाय. बरं. म्हणजे त्या बैलावरचं जी प्रेम आहे ना, मी मिळू तरी चालेल पण त्या बैलाला कोणी मारू नका. ते आमच्या मनाला लागलं म्हणून आम्ही त्याला आता गोट्यात बांधत नाही, आता त्याला बाहेर समोर बांधतो, कारण तिथं दोघा जणांना धरता येतो. हां म्हणजे काय आहे, आता ही नवीन पिढी जरी असली तर त्यांचं बैलावरती प्रेम आहे. लय प्रेम आहे. हां म्हणून ते तसं म्हणतोय की बा त्याला मारू नका. ठीक हा आहे. हा असा विषय आहे. बरं अजून आता शुभम काय मला थोडंसं कोहिनूर विषयी अजून काय सांग. ते फक्त हॅलो आदतपणात काय कोहिनूरचं गट्टू फायनल किती आहे? आदतमध्ये कोहिनूरचं तसं गट्टू फायनल इथं आपल्या इथं एक 7-8 आहेत इथं आपल्या इथं. बरं आणि गोंड्र येतं बघा बीड तिकडे ह्याच्याकडं कर्जतकडं हां करमाळा गोंड्र. बरं त्या गोंड्र्याला 4 वेळा आपण गेलेलो, तर 4 वेळा आपण गट्टू फायनलला राहिलेलो आहे. 4 वेळा 4 वेळ राहिलेलो आहे. आणि परत त्याच्यात आता दुसरा वगैरे पुढं का नाही त्यात? आता चालूला दुसरा आहे. आता दुसरा आहे. आता चालूला दुसरा आहे. बरं बरं म्हणजे असं- बऱ्याच असं- असं. बाप, त्याला नको चालू. गप्प नाही. खरंच चाल- ते दुसरा आहे. चालूला मी तर दुसरा म्हटलं चौसष्ट झाला असेल आता. नाही चालूला दुसरा आहे. हां. पण गती त्याची वाढलेली आहे. पण दाजीकडे पाठवला होता त्यावेळेस बी काय झालं, दाजीने मोठी बैल घातली पण नाही तिथं काय त्याने नाही म्हणजे मेळ लागला ना तिथं, मग माघारी आणला इथं. आता इथं बी त्याची तयारी चालू आहे. देहानी बारीक आहे पण गतीला जास्त आहे. गतीला जास्त आहे. आणि ह्या वासराचं एक वैशिष्ट्य ते आता सध्याच्या घडीला बारकं वासरू स्पीडचं जर असेल आदतला तर शाना इतका आहे की खिळव एकच खांदी पळतो डावी, पण खिळव पळतो. आणि किती मोठा बैल टाका वासरानं अजून तास पलटी केली नाही. बरं, आता बोलता बोलता मला हे विचारायचं आहे की किती वर्ष झाले आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आलाय? आता वर्ष म्हणजे 3च वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात 3 वर्ष आहे. झालं. 4 वर्ष लागेल. पण 14 वर्ष लागली. अशी परिस्थिती येतात ह्या कोहिनूरचा एक इतिहास आहे. तो टार्गेट आता बघितला तुम्ही आणि हा कोहिनूर. आम्ही नवीन नाद असल्यामुळं ती नवीन छकडा आणलेला पहिल्याच वेळी झुपला आणि झुपली दोन्ही वासरं. या पोराने आमचं सांगितलं म्हणजे तात्या आपण व्यायाम घेऊया, लोक व्यायाम घेतात. व्यायाम घेतला, ह्या दोन्ही वासरांना रानात गेल्यानंतर गती धरली अशी पळाली. मी बसलो होतो टांग्यावरती पळवायला, इकडे 2 जणांना दावं धरलं होतं, इकडे 2 जणांना दावी धरली होती. आता त्यांना झटका दिला, पोरांना दिलं सोडून. पोरांना सोडून दिल्यानंतर ही दोघांनी शिफ्ट केली वर. आता आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये नसल्यामुळं ती गाडी लागली पळायला. मी बसलो होतो 2 पाय, मला लक्षात होतं पण उतरायचं टांग्यातलं कळाना. म्हणून तात्या माणसं असं ड्रायव्हर पाठीमागं उतरतात, मी पलीकडे उडी मारली पुढं. हा गाडी निघून गेली आणि मी दंडात मोडलो. माझ्या दंडात रोड आहे, या कोयनेची आठवण म्हणून तिथं मला 16 टाकायचं, 32 टाकायचं सॉरी. 1.5 वर्षापूर्वी बघितलं हा, मी. हे- हे झालंय. म्हणून घरच्यांना सांगितलंय की हा बैल मी जरी नाही राहिलो तरी दावणीला हा बैल राहिला असू पाहिजे. द्या. त्यामुळे ह्या कोहिनूरला ज्यावेळेस सातेवाडीचा मैदानात पळवला माझ्या जावयाने, सम्राट बरोबर, तर ह्या कोहिनूरला आदत मध्ये 25 लाख रुपयापर्यंत मागणी झाली होय का? ह्या वासराची. बर बर बर. पण माझ्या जावयाला बी माहिती झालं की आता काय सासरा ही बैल कधी देणार नाही. त्यांना त्या मालकाला सांगितलं की माझा सासरा कधीच बैल विकत नाही आणि ती विकणार पण नाही, आपण एखादा पायरा करू, एकदा एखाद्या मैदानात पळवूया. मग ह्या पोराला माझ्या फोन आला आणि त्याला सांगितलं की तुझ्या मनातला आकडा सांग. शिव म्हणला ह्याची आम्ही किंमतच करू शकत नाही, तर आकडा सांगायचा कुठं. त्यामुळे हा कोहिनूर हा आमचा दावणीलाच राहणार काय, भले ह्याच्या तुला आम्ही कुठली बी विकू पण ही विकले जाणार नाही. आणि का विकायचा? एखाद्याची अडचण असली पैशाची तर विकत. तुम्हाला पैशाची अडचण ते काय दिसतच नाही मला. नाही काय तसं, हाही सगळं व्यवस्थित चाललंय, सगळ्याच्या तुमच्या आशीर्वादानं सगळ्याच्या आशीर्वादानं व्यवस्थित चाललंय. आता तुम्ही म्हटलं की मला 3 वर्ष झालं, पण आता हे उदाहरणार्थ बैल बघितली, ठीक आहे, बैल 3 फेऱ्याच्या गोलालाच नसू द्या, गट टू फायनल तुमचं गुलाल आहेत, पण गट काढतात. हो. पण बैलाची तुमची ठेवण चांगली आहे, परंतु तुम्हाला ह्या बैलगाडी क्षेत्रात चांगला अनुभव बी आला. हो बरोबर. काय वाईट अनुभव आले असतील, काय चांगले अनुभव आले असतील, पण बैल कशी सांभाळायची, माणसाबरोबर कसं राहायचं, माणसं कशी गोळा करायची. म्हणजे आता मी तुमच्याशी आता साधारणतः 2 वर्ष झालं कसं लग्न आहे, म्हणून मी सांगतो तुमच्या स्वभावावरून की हा अनुभव तुमचा दांडका आहे. काय झालं तर त्या मी ग्रामपंचायतला सांगले 20 वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतोय. बर. मी 2-3 टर्मला ग्रामपंचायतला निवडणूक लढलो, 1 टर्मला निवडून बी आलो हां आणि निवडून आलो. 5 वर्ष ग्रामपंचायत मी सदस्य बी राहिलो. 8 वर्ष ग्रामपंचायतमध्ये ह्या आमच्या परिसरामध्ये तंटामुक्तीचं काम बी घुसवलंय. त्यामुळं बऱ्याच ठिकाणचे मला वेगवेगळे प्रसंगात मी गेलेलो आहे. लोकांना फेस करायची मला पहिल्यापासून सवय आहे. बैलगाडी क्षेत्राला इंदापूर तालुक्यात मैदानं कुठं जरी झाली
तर इंदापूर तालुक्याची जी मला वरिष्ठ आहेत जे जुनी बैलगाडी जाणतं बैलगाडा क्षेत्रातले आहेत तर ती लोक आपल्याला आदरपूर्वक आजही सन्मानाने बोलवतात आणि आपण त्यांची सन्मानाने वागतो. असा बैलगाडी क्षेत्रामधला इंदापूर तालुक्यातला कुठला बैलगाडा मालक नाही की त्याच्यासंग बाबा माझी दुश्मनी आहे किंवा वाद आहे काय, कधीच आमचा कुणासंग वाद नाही. हसून खेळून आता बघा की आमच्या इंदापूर तालुक्यातली बैलगाडा संघटनेची जरी कमिटी अजून स्थापन झाली नसली तरी आम्ही एका जीवन मैदान पार पाडतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह मध्ये झालेल्या 10-12 मैदान कधीही कुठलंही मैदान बघा त्यात मी कंपल्सरी फायनल होईपर्यंत असतोच. म्हणजे तुम्हाला लोक कसे हँडल करायचे, जवळ कशी करायची, टिकून कशी करायची आणि कार्य एखादं कसं पार पाडायचं हे सगळे कला तुमच्याकडे अवगत आहे. 100% आपल्याकडून नाराज होणार नाही माणूस ह्याची सुद्धा तुमच्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून आपण ग्वाही देतो की आपल्याकडून वैयक्तिक माझ्याकडून कुठलाच बैलगाडा मालक चालक किंवा एखादा बैलगाडा प्रेमी सुद्धा नाराज होणार नाही. मुलाखत देते अध्यक्ष आपली मुलाखत चालली प्रताप पाटील. नमस्कार प्रताप पाटील. या शुभम इकडून चाललो होतो म्हणलं अध्यक्षाला भेट द्यावी म्हणून आलो होतो. तुम्ही बी आला काय मैत्री दिसती तुमची चांगली येत आहे तुम्ही म्हणजे. हो मैत्री आमची म्हणजे एकदम जीवाभावाची मैत्री, लय घनिष्ठ मैत्री म्हणजे दो दिल एक जण अशी मैत्री. कधीपासूनची त्या सांगा मला. मैत्री साधारण 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष होत आली म्हणजे ते बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून. बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून. ते काय होतं आता आम्ही होतो पूर्वीपासून पण हे बी होते पण आमची काय एवढी जास्त ओळख नव्हती. बरं झालं काय हे आमच्या काजड गावात ह्यांनी पहिल्यांदा हा खोंड घेतला होता. बरं मग ही फेरायला आली न खोंड पळताना मी बघितला खोंड चांगला पळला. मग माझा बी एक खोंड आदत पळत होता त्याला बी आपण 2-3 फेरे दिले ते आणि चांगला पळला. हा डावीने मी बघितला चांगला पळा, ह्याला बी 2च फेरे झाले त्या अगोदर. तिसऱ्या फेऱ्या ह्यांच्या ते बिंगरी म्हणून गोडी त्या गोडी बरोबर फेरायला आणला होता. मग तिथं आमची बोलत ओळख झाली तर मग झालं आमचं बराच वेळ बोलणं हे झालं. खोंड कुठनं घेतला काय म्हणले तुमच्या शेजारनं न्याला म्हणलं आमच्या गावातनं. म्हणलं आम्हाला कसं काय कल्पना लागली नाही खोंड एवढा पळतोय. बरं असू द्या म्हणलं चांगला खोंड आहे, चांगला सांभाळा, चांगला केला. मग त्यांना म्हणलं कटपळचं मैदान होतं ओपनचं 1.5 लाख रुपयाचं बक्षाचं पहिलंच मैदान बारामती तालुक्यातलं मोठं मैदान. मग हे काय म्हणले आणि म्हणजे तुझा खोंड चांगला पळतोय, हा बी कोहिनूर चांगला पळतोय. म्हणले आपण आदतला कुठंतरी तुला बी चांगला बैल टाकू, मला बी जाऊन कुठंतरी आदतचं मैदान, आपल्या भागाला आदत कमी व्हायची त्यावेळेस, म्हणजे आदतला कुठंतरी जाऊ. आणि मला अध्यक्ष आदतला जाण्यापेक्षा एक माझं डोकं लागतंय लावायचं का. म्हणले काय, म्हणलं आपण ओपनच्या मैदानात दोन्ही आदत पळू. म्हणलं येडा झाला का काय तू, आपली कुठं फाटी नाही त्याला काय घोडे सरळ नवीन आदत असल्यावर कसं पळवायचं. मी म्हणलं हा खोंड शाना पोहतोय, माझा बी खोंड शाना पोहतोय, म्हणलं आपण बघू तरी. म्हणले आपण यायचो काय बारकी खोंड, आपण यायचो सगळ्या गावाच्या मागे बारकी खोंड. मी त्यांना एक म्हणलं अध्यक्ष म्हणलं आपल्याला म्हणजे काय गट घावल सेमी तसलं काय विषय नाही पण चांगल्याला नडू म्हणलं. चांगल्या हे शब्द मी दिलता काय चांगल्याला नडू. म्हणले बघ म्हणले काय भाडण 1000 रुपये प्रवेश फी जाय ह्याच्यापेक्षा काय होतंय म्हणले जाऊ. बरं म्हणले चला गटात. मग गेलो आम्ही 14 गटात आमचं 5 नंबर तास निघलं. मग पळू म्हणले चला. आता गेलो आम्ही खाली पाणी बिनी केलं. आता हा डावीनं हा खोंड आता ते माझा खोंड थोडासा येडा इदरा खोंड या. मग आता म्हणलं सुट्टी होती का नाही कसं काय, पण सगळे पोरं ही आमची सगळी एकदम हुशार आहे ती. मग सुट्टी झाली, चांगली सुट्टी झाली, गाडी पळायला लागली. आता पाठीमागणं काय कळत नाही ना, कळत नाही. पण विकास सर म्हणून आवाज आला विकास सरांचा. 2 आदत बच्चे लढत देतात. उद्याचे त्यांचा एक शब्द होता, उद्याचे हिंद केसरी भावी महाराष्ट्र केसरी लढत देत आहेत. ही शब्द ऐकाय मिळाला. बास म्हणलं आपण एवढंच कमावलं. पुढे गेलो तर येऊन आम्हाला सगळे आश्चर्याने बघायला लागले कुठली वासरेत, कुणाची वासरेत. म्हणलं वासरं चांगलीच पडली कोण असतो. पुढे समोर बघतो तर निकाल आमच्या नावाचा पुकारला. हो आश्चर्यचकित झालो आम्ही. नंतर स्क्रीनकडे पळापळी आमची बघायला काय झाले काय नाही. वासरं एवढी सुंदर पडली की बस तिथं आम्ही गट काढला फायनल घेतल्यासारखं. फायनल नाही तिथं आम्ही ह्यांचा टांग्यावर नाचता हे पडलं. एवढा आनंद झाला. 2-3 वेळा पडलो. आणि ते सगळं जल्लोष गावात सगळीकडे जल्लोष. एवढ्या 3ऱ्या फेऱ्याला आम्ही गेलो. 3ऱ्या फेऱ्याला एवढ्या मोठ्या मैदानात ओपनच्या मैदानात दोन्ही आदतने टक्कर दिली आणि तिथं निकाल घेतला.
एवढा आनंद झाला की फायनल आनंद झाला. 2-3 वेळा 2-3 वेळा पडलो आणि ते सगळं जल्लोष गावात सगळीकडे जल्लोष. एवढ्या तिसऱ्या फेऱ्याला आम्ही गेलो. तिसऱ्या फेऱ्याला एवढ्या मोठ्या मैदानात आज ओपनच्या मैदानात दोन्ही आदतने टक्कर दिली आणि तिथं निकाल घेतला. एवढा आनंद झाला की फायनलच घेतला असा. ते घडलायला कारण काय की तुम्ही म्हणला पळवायची. आता बघा मित्र हो, प्रताप पाटलांचा बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे. बैलगाडी क्षेत्रातला जुना मालक आहे. वय जरी लहान असलं तरी मालक जुना आहे आणि त्या अनुभवाच्या ह्याच्यावर त्यांनी दोन्ही आदत पळवली. आता काल तुमचं मैदान झालं हिंद केसरीचं आणि 1 नंबर आदत बच्चे मैदानात पात्र झाले म्हणलं की मला ती 14 गट नंबर आठवतो आमच्या वासराचा. होय ना. कुणाची आदत बस त्यांनी वड केला आदत 2 नंबर केलं म्हणलं की आम्हाला आमची वासर आठवतात. आमचा परत योगच आला नाही ना गाडी पण ते कायमस्वरूपी आठवण आठवण कायमस्वरूपी आठवण राहिली. राहिली. आणि बरेचसे पाटील नेमकं आल्यामुळे ते आठवण अजून ताजी झाली. अजून बरेच युट्यूबवाल्यांनी बी बऱ्याचशा ती व्हिडिओ एवढा व्हायरल केला. त्यानंतर मग म्हणजे त्या दिवसापासून आम्हाला कोणी एवढं लई ओळखत नव्हतं, पण त्या दिवसापासून आमचं बऱ्यापैकी चित्र चर्चेत बदललं आणि आम्हाला ह्या वासराला चांगलं पैर तिथून पुढे झालं. माझ्या वासराला पैर होत गेलं. तिथनं पुढे वासरे चांगली पडली. आमची गट क्वार्टर फायनलला ही राहत गेली. फायनल नाही आम्हाला कुठं गावला, पण गट तर जिथं जाईल तिथं गट काढायचो आणि क्वार्टर काय आहे? फायनलला राहिलो 1-2 वेळेस. आधी थोडीशी तपश्चर्या करायला लागते. आता ही सध्या तपश्चर्या करताय. ही थोडंसं तप झालं, अनुभव येत राहतात आणि ह्या अनुभवातून माणूस शिकत राहतो. आणि कधी कुठलं तुमचं वासरू इतिहास घडवल हे सांगू शकत नाही. आणि नक्की तो इतिहास घडणार. आज तुम्ही एवढी सात सांभाळताय ना, हो. ते नक्कीच इतिहास त्यातून घडणार आहे. तात्या आम्ही आता 3 वर्षच नाही पण अजून गेली 5 वर्ष जरी गेली तरी आमचा ह्यांच्या विषयीचा विश्वास काही कमी होणार नाही. आणि आम्ही वेट अँड वॉच, आम्ही थांबून लक्ष ठेवून पण आम्ही ह्याच्यात यशस्वी होणार हे आमची जिद्द आहे. आणि त्यामुळं आम्ही ही आमची दावण ही कायमच. आता मला लागला नाद म्हणजे माझ्या पिढीत आली, ही माझ्या पोरांच्या पिढीत चालू झाली. आता ही पिढीत जात हा नाद चालूच राहिला. बैलगाडी क्षेत्र हा आमच्या घरातून न पुसणारा विषय बंद झाला. करण्यासारखा नाहीत ना. आता तुम्ही 2 जर पिकअप घेताय, ती एक टेम्पो आहे, एक पिकअप आहे, तर ही 2 गाड्या तर जातील पण आता त्याच्या पाठीमागे सफारी, त्याच्या मागे ती पलीकडची स्टीम. आमचा साजच निघताना निघतो घरातून 5-25 जण पोरांचा. होय ना. मैदानावर जाताना 4 गाड्या 5-25 पोरं कायमच असते ती आमची. आणि हे माहित आहे की आम्ही एकत्र कुठे जरी मैदानावर गेलो तर आमची बैल एका जागेवर असते ती परत पाटलाची आमची. त्यांची 10-15 जण, आमची सगळा गोळखाच असतो 5-50 जणांचा एकत्र कुठंही मैदान. आणि विशेष आम्ही पैरा अगोदर विचारतो, पैरा या मैदानात झालाय का, त्यांचा झाला असला तर मग माझ्या वस्त्राचा करायचा आणि माझ्या वस्त्राचा झाला असला तर त्यांना त्यांच्या वस्त्राचा करायला लावायचा, पण त्या मैदानावर जायचं सोबतच जायचं. जायचं. हा असं असते. मग चांगली मैत्री झाली हा तुमची. चांगली मैत्री झाली. आणि तुम्ही माणूस लय चांगला निवडलाय. माणूस हा सगळ्यांना मिसळून, सगळ्यांना गोड बोलून, सगळ्याच्या विचाराचा माणूस आहे. आणि 99% तर हा माणूस हा मेळच घालणारा माणूस आहे. हा हा हा. नाही दादा, कुणाचाही मला असू दे माहितच बघा, आहे, आता मी मेळ 3 वर्ष हा, जवळ मेळच असतोय. घालतो. त्यामुळे आणि रागरुसर असतं थोडस असं शाब्दिक सुद्धा कुणा संग होणे नाही मैदानात. तर त्यामुळे आमची मैत्री बी आणि अशीच मैत्री राहणार आहे काय. आम्ही आता आल्यापासून बघतोय की हा पोरगा, म्हणजे अगोदर मी आल्या बघत होतो, आपण तिकडे बोलत होतो, तर ते ह्या बैलापाशीच होता. हा हा हा. आणि ह्या बैलापासून आम्ही बोलायला लागलो तर तो दुसऱ्या बैलापाशी गेला. काय बाय तुझं नाव आहे? आर्यन चव्हाण. आर्यन चव्हाण. तू कंटिन्यू सारखं बैलांच्या पाशीच आहे, काय म्हणकडे? बैल ही दुसऱ्याला दोरूही देत नाही, मला दोरूही देतो. हा बैल. हा. हा. आणि ती बाकीची बाकीची बी दोरू द्यायचं ते. मग ही बैला तर आता शुभम लांब जात होता मग ह्याच्यापासून. दादा वैशिष्ट्य असं आहे की हा बैल मी आदत असल्यापासून म्हणजे मी नाही का लहानपणापासून मी बघतोय. पण ह्या बैलासोबत जे आमचे बाकीचे बैल सगळे आहेत, बाकीची बैल पळून येऊ द्या किंवा दावणीवरती धरायचे असू द्या, एकमेव पोरग धरणार म्हणजे पुढं, म्हणजे असं नाही का न भीता, बर. तो म्हणजे आर्यन चव्हाण. हा, आता मी काय ते शिंगा तुम्हाला हलावतोय पण त्याला हलवणार नाही, तो मला मारतो, त्याला मारत नाही. आणि त्याला आम्ही आर्यन कोण म्हणत नाही, त्याचं नाव दादुले म्हणून आम्ही दादुले म्हणतो त्याला. तो एकमेव असा आहे की त्याला मी जरी तो बांधला नाही एका दाव्यावरती मस्ती करा, तर मस्ती करा बांधल्यानंतर ना आम्हाला कसाच जवळ येऊ देत नाही, कसाच आमच्या घरात कोणाला जीव देत नाही, फक्त त्याला जीव देणार, त्याला एकट्याला धरू देणार, एकट्याला. दादुल्याला. आणि मी जर कधी घरी नसलो तर तर तो एकटाच एवढा म्हणजे इथली जेवढी बैल आहेत तेवढं बैलांचं वैरण पाणी वगैरे तो एकटाच करतो. आणि सगळी बैल बी त्याच्यासोबत असतो, त्याला बैल काय कुठला मारत नाही किंवा त्या धावून जात नाही, म्हणजे बैलांच्या सगळ्यात जवळ तो आहे, सगळ्यात जवळ संपर्कात आणि बैलांचं सगळं काम बी नियोजन बी म्हणजे तो करतो. तोच करतो. मैदानाच्या जाण्यापासून मैदानावर घरी येण्यापर्यंत सगळं बैलाचं तोच करतो. होय ना. ही आता वय त्याचं लहान आहे, पण ही जी सेवा करतोय ना त्याचं त्याला चांगलं फळ मिळेल. बोलायला कमी पोरगा आहे पण फळ चांगलं मिळेल.
तिला असते मैदानात पहिल्यांदा आमच्या बरोबर राहिलं तर त्या बैलगाडी क्षेत्रात इथं घरी बघायला पण मैदानात जर गाड्या सुटल्या तिथं माईकवर आवाज येतो का नाही गाड्या सुटल्या म्हणलं आम्ही दादूला हुडकायचो कारण दादूला गाड्या सुटल्यानंतर कुठेही पळून जाऊन आईस्क्रीमच्या गाड्याच्या आड कुठे टपरीच्या आड बसायचा का गाड्या आलेल्या इतका घाबरायचा पण आता नाही आता निकालावरती गाडी 5 जरी झाली तर तात्याच्या गाड्या निकाल सुद्धा सांगतो तो त्या गाडीचा तात्या निकाल आहे म्हणून होय का? म्हणजे एवढं त्याच्यात एखादी आवड म्हणतात ना आवड पहिला जी बैलाला बघून पळून जाणारा माणूस आता तो फाटीव निकालावर असतोय पण निश्चितच दादुल्या मी बी म्हणतोय आता तुला तर कधी मैदानात आला ना तर भेटत जा मला पहिलं कुठं आहे ते सांगत जा बर का आणि बोलाय शिक जराशी लाजू नको आता बैलाची डिरी झाली आता त्याला थोडस बोलायचं डिरी मला होता विषय आपल्याकडे पहिले अशा शिंगाचे काय म्हणतात कमी टक्केवारीतल्या गाय होत्या एक 3 गाय वासराला दूध पाजायसाठी डेअरीचा विषय नाही काय आपल्याला वासरांचा पण काही जण म्हणे की आपल्याला तसली ती गिर गाय पाहिजे गिर पण गिर काय कुठं उपलब्ध नाही झाली बाजारात आम्ही गिर गाय बघायला गेलो आणि गाईचं थोडंसं दुधाचं आड आणि ही चांगलं होतं आणि ती नवीन आपण सलगरची वासर आणली होती आणि दूध तर काही घरी नव्हतं पर्याय नाही मग ती आपली नितीराप्पा काटकर म्हणजे अध्यक्ष म्हणजे ही चालते का गाई बघा तर आपण 70,000 रुपयाला गाई त्यावेळेस तिथं घेतली होती नुकतीच इली सुद्धा त्याच ठिकाणी येलेली होती मग ती गाई घेतली आता त्या वासरानं दूध पाहिजे आता पर्याय कसं म्हणतात माणूस म्हणतो भूक लागल्यानंतर जेवण नसल्यानंतर कमीत कमी नाश्ता पोहे तरी करून जा तसं काम आपलं नाही ती गिर भेटली तर नाही गिर भेटली नाही खिलार भेटली तर हॉस्टेल आता ही हरणीचं दूध तर काय त्या वासराला आहेच परत येते त्या वासराला मग काय अडचण नाही बांधकाम बी मोठं केलंय तुम्ही हा ही बांधकाम 5,000 स्क्वेअर फुटाच्या वर आहेत लय मोठं बांधकाम आहे हा बांधकाम काय झालं करोनाच्या काळामध्ये जरा काम झाल्यानंतर ती वरचा 3रा मजला करायचा होता मग ते वाळूचं प्रमाण कमी झालं वाळू मिळाला आणि आमचे थोरले बंधुराज की ही ट्रेक्चर आहे सगळं उभा तुम्ही ही ट्रेक्चर बघा ही कुठल्या इंजिनियरनं केलेलं नाही ही ट्रेक्चर माझ्या भावाचा आहे थोरल्या माझा भाव काय म्हणे की आपल्याला घर पाहिजे तर प्रत्येक मुलाला वेगळा रूम मुलीला वेगळी रूम आपल्याला वेगळी रूम अशा पद्धतीनं बंगला बांधायचा तर मग त्या इंजिनियरनं काय म्हणे की पहिले आपल्या स्लॅबच्या 3 खोल्या होत्या पहिल्या ते म्हणजे त्याला अटॅच करता येणार नाही कसा स्लॅब कारण आमच्या बंधुराचं काय म्हणणं होतं की आपल्याला 29x22 हॉल पाहिजे आणि त्याचा स्लॅब पाहिजे 20 फुटावर बोलत चला बरं मला आता तुम्ही बसले आपण हॉल काय सांग मग 20 फुटाचा 20 फुटाचा स्लॅब म्हणल्यामुळं ती म्हणली असं स्लॅब गळल खाली ही आपलं वैयक्तिक बरं का तात्या तुम्ही राव बरोबर दरवाजाच्या शेजारीच राज्यघटनेचे राज्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत काय झालंय तर त्या गावोगावी आंबेडकर जयंती एप्रिल महिन्यात साजऱ्या होत्यात मग जयंती होतात तर मग ते आमच्या इथं पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून बघतोय कटआउट बॅनर फ्लेम करून लावतात मग कारभारी म्हणे एवढं मोठी आपण इमारत बांधतोय घर बांधतोय तर खातोय तो घास आणि घेतोय ते श्वास त्याच्यावर राज्य आधी गाजवणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण बाप म्हणतो तर त्यांचंही आपण एक थोडंसं विहार बांधूया असं म्हणजे आमच्या भावाची कल्पना मग त्यांना हे आरसीसी बांधकाम करून सगळं बांधकाम केलं आणि हा एक पुतळा आणला कुंजीरवाडीतून पुण्यातून तर आपल्या घाटापर्यंत हा पुतळा जर एप्रिल महिन्याला बिगर पावती कोणाकडून 1 रुपया न घेता आपण मिरवणुकीसाठी असंच देतो त्यामुळे त्याच्या महिन्याभर तारखा बुकिंग असतात की या तारखेला आम्हाला द्या आणि हा पुतळा तुम्हाला इंदापूर तालुक्यातच नव्हे 1-2-4 तालुक्यामध्ये हा मिरवताना तुम्हाला पुतळा दिसतो हाच पुतळा तुम्ही चांगलं समाजसेवेचं काम करताय हा पुतळा दरवाजा लय खट्टच आणलाय तुम्ही लयच मोठा हॉल आहे हा काय ही सगळं ड्रॉइंग ह्या पहिल्या 2-3 खोल्या होत्या आमच्या त्या पलीकडे रूम आहे ऑलरेडी पहिले ह्यालाच बरोबर हे अटॅच केलं तुम्ही हा इथं आमचं इथं आमचा हे होता पोर्च होता हा इथून हा पोर्च होता आणि ते इंजिनियर नाही म्हणल्यानंतर आम्ही दुसरीकडे बंगला बांधायचा तर आमचे बंधुराज काय म्हणले ह्यालाच काय अटॅच होत नाही तर ते म्हणजे ठीक आहे मी सांगतो तसं कर आमच्या भाऊनी स्वतः आमच्या बंधुराजनं काय केलं आता तुम्ही किती जणांची फॅमिली आहे आम्हा दोघांचीच फॅमिली आम्हा दोघाला 2च मुलं दोघाला 2च हा एक मुलगा आणि मला 1 मुलगी आणि कारभाराला 2 मुली बरोबर आणि हे असं भरपूर हे दिसते भावकी वगैरे काय मला नाही हे प्रत्येकाला अर्धा एकर राहायला जागा आहे आम्ही 4 चुलते मला म्हणजे 3 चुलते आणि आम्ही 4 तर आम्ही सगळे मिळून 14 जण 14 जण तुम्ही चुलत भाऊ सख्खे चुलत भाऊ 14 जण त्यातला शेवटचा 14 नंबरचा मी मला आहे ते 29 पुतणे माझ्या पोरासारखं पुतण्यासारखंच आणि भाचे आहेत 16 म्हणजे वार्डच आहे तुमचा म्हणा एक टेम्पो भर घरातच लोक आहेत एक कॅन्टर भरला असेल काय जबरदस्तच आहे असू द्या तर आता आपण काय करू इथं शेवट करू भरपूर चर्चा झाली आपली
इथं आमचं भरपूर चर्चा झाली, वेळही दिला, मला थोडक्यात थोडीशी माहिती बी दिली. तर आता आपण इथंच थांबू. आणि आज महत्त्वाचं की निश्चित तुमचं 7 जे बैल आहे ती 7 नंदी येते ही, तर ही नंदी तुम्हाला नक्की चर्चेत आणणार आहेत. आता सुरुवात आहे म्हणायचं का, तर थोडंसं शिकायसाठी जातो वेळ. आता तुम्ही पूर्ण त्या ट्रेन झाला आहे, परंतु कधी कुठला एक इतिहास घडवला नाही हे सांगू शकत नाही. त्या कटपळलाही इतिहास तुमच्यामुळे घडल्या गेलाय. हा. बोहल्याचा पायरा तो तुम्हीच बोहल्याचा घडवलेला पायरा केला आहे. होता. त्यामुळे मी मगाशी 7 बोललो नंदी नाही. तुम्हाला आवर्जून का सांगितलं 7 नंदी आहेत ह्याचाही तुमच्या हातून गुलाल व्हावा एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही हे आमच्यावर लक्ष ठेवा आणि आलं तरी येत जात जावं. ओके, धन्यवाद. धन्यवाद.